आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। आमदार निलेश लंके आज आमदारकीचा राजीनामा देणार। शरद पवार गटाकडून लंकेला उमेदवारी निश्चित। राजीनामा दिल्यास लंके विरुद्ध सुजय विखे लढत रंगणार। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंमध्ये नाराजी नाट्य कायम। मातोश्रीवर आज उद्धव ठाकरेंसोबत खैरे दानवेंची बैठक। बैठकीमध्ये अंबादास दानवे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होणार। वेळ आल्यास माहितीमधून बाहेर पडू, पण अमरावतीमधून उमेदवार मागे घेणार नाही। नवनीत राणांविरोधात उमेदवार देण्यावर बच्चू कडू ठाम। आमची दोस्ती पण आहे, हे मित्रत्व तुटू नये या अमरावती जिल्ह्यापुरतं तरी त्यांनी आम्हाला तेवढी सवड द्यावी, तेवढं दुर्लक्ष करावं। आणि तुम्हाला अडचणच होत असेल, शिंदे साहेबांना त्रास होत असेल तर त्यांनी सांगावं, आम्ही उमेदवारी मागे नाही घेऊ शकणार, युतीतून आम्ही लागेल तर बाहेर निघू। बच्चू कडूंची आज दुपारी 1 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद। बच्चू कडू नवनीत राणांच्या विरोधात उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता। अमरावतीमधील ठाकरे गटाचे नेते दिनेश बुप प्रहारमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। दिनेश बुप प्रहारकडून अमरावती लोकसभा निवडणूक लढवणार, सूत्रांची माहिती। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत आज मातोश्रीवर बैठक। हातकणंगलेमध्ये उमेदवार देण्यावर ठाकरे गट ठाम। राहुल आवाडे, सत्यजित पाटील, सुजित मिणसेकरांच्या नावाबाबत चर्चा। कल्याण, पालघर, जळगाव, हातकणंगले या जागा ठाकरे गटाच्या। या जागांसाठी नावं आमच्याकडे येत आहेत, आम्ही निर्णय घेऊ, खासदार संजय राऊतांची माहिती। करेंगे उम्मीदवार का, लोग अभी भी आ रहे हैं, चर्चा चल रही है, वो हमारा पार्टी का इंटरनल मामला है और हम लोग तय करेंगे हमको किसको उम्मीदवार बनाना है, क्या है उसमें। कल्याण डोंबिवली शिवसेना की सीट है, पालघर शिवसेना की सीट है, हाथकणंगले शिवसेना की सीट है, जळगाव शिवसेना की सीट है। कल्याणच्या जागेसाठी उद्या उमेदवार जाहीर करू। ठाणे आणि कल्याणची जागा आम्ही जिंकू। पालघरची जागाही आम्ही जिंकणार, खासदार संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। डोंबिवली या दोन्ही जागा आम्ही जिंकत आहोत। ठाणेही जिंकतील राजन विचारे आणि कल्याण डोंबिवलीचा उमेदवार उद्या जाहीर होईल। या दोन्ही जागा आम्ही जिंकू, पालघर आम्ही जिंकू। ठाणे जिल्ह्यातली प्रत्येक जागा लोकसभेची शिवसेना जिंकल्याशिवाय राहणार नाही। हातकणंगलेमधून निवडणूक लढण्याचा निर्धार। माझ्याकडे सध्या अपक्ष आणि महाविकास आघाडीचा पर्याय। कार्यकर्त्यांशी बोलून महाविकास आघाडीबाबत निर्णय घेणार, राहुल आवाडे यांची माहिती। एका महायुतीची आता उमेदवारी झाली आहे, एका बाजूला राजू शेट्टी साहेब आहेत, ते आता एक पर्याय अपक्ष पण एक असू शकतो आणि महायुतीचा अजून उमेदवार त्यांनी काय निर्णय घेत, महाआघाडीचा उमेदवार अजून काय निर्णय घेतला आहे अजून ते काय क्लिअर दिसत नाहीये। सगळ्यांच्या बरोबर बसून काय असेल तर निर्णय घेऊ। ते कर्त्यांशी बोलून महाविकास आघाडीबाबत निर्णय घेणार, राहुल आवाडे यांची माहिती। एका महायुतीची आता उमेदवारी झाली आहे, एका बाजूला राजू शेट्टी साहेब आहेत, ते आता एक पर्याय अपक्ष पण एक असू शकतो आणि महायुतीचा अजून उमेदवार त्यांनी काय निर्णय घेत, महाआघाडीचा उमेदवार अजून काय निर्णय घेतला आहे अजून ते काय क्लिअर दिसत नाहीये। सगळ्यांच्या बरोबर बसून काय असेल तर निर्णय घेऊ।